आदरणीय बाळासाहेबजी थोरात हे श्रद्धांजली अर्पण करते. त्या अगोदर एक सूचना करतो की उद्या सकाळी 8:30 वाजता अस्थि विसर्जन आणि रक्षा विसर्जन होणार आहे आणि त्यानंतर 23 तारखेला शनिवारी दशक्रिया होणार आहे. यानंतर राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब. आदरणीय माणसं दुःखद निधन झालं. खरं म्हणजे डॉक्टर अण्णासाहेब शिंदे केंद्रीय मंत्री त्यांच्याशी पहिला नातेसंबंध झाला आणि नंतर राजवहिनी शिंदे कुटुंबात आल्या आणि त्याच वेळेस आमचं मा आणि आबा ही जोडी आमच्या सगळ्या नातेवाईकांच्या अत्यंत परिचित झाली. सगळ्या नातेवाईकांमध्ये अत्यंत जिव्हाळ्याचं नातं जपणारे हे दाम्पत्य सगळ्यांशी अत्यंत गोडीनं आदबीनं त्यांचं वागणं बोलणं हे आपल्या सगळ्यांना परिचित आहे. कारण सर्वांशी खूप आदबीनं आणि नम्रपणे बोलणं ही त्यांची पद्धत होती. त्यानंतर मा आमदार झाल्या. आम्ही एका वेळेस आमदार राहिलेलो आहे. बबनरावजी होते, मी होतो. कारण 80 ते 85 नंतर माझ्या 90ला त्या पुन्हा आल्या. माझे 5 वर्ष माझ्या बरोबर आहे आणि त्यावेळेस अत्यंत जवळून त्यांचं काम करणं सुद्धा मी पाहिलं. सर्वसामान्यांच्या प्रश्नामध्ये अत्यंत जाणीवपूर्वक मनापासून काम करण्याची पद्धत, सर्वसामान्य माणसाशी बोलण्याची पद्धत, समजून सांगण्याची पद्धत हे फार त्यांचं उल्लेखनीय होतं आणि ते आमच्या सगळ्यांकरता मार्गदर्शक सुद्धा राहिलं. पुढे आणखी नातेसंबंध झाला. राजोरी कुटुंब, संगीताताई आली आणि हा संबंध दृढ होत गेले. सगळ्या नातेवाईकात खूप प्रेमाचं नातं जाळं दिलं गेलं असं म्हणजे ते संबंध. आबा गेले आणि आता मा सुद्धा गेलेले आहे. तर ती एक गोष्ट आहे की जी परंपरा त्यांची आहे ती आबा आणि मानवी परंपरा आहे जे जाऊन सुद्धा सांभाळण्याचं काम करून त्या काळामध्ये किंवा आमदारकी कशा पद्धतीने करायच्या, तालुका कसा सांभाळायचा हे जे काम त्यांनी केलं ते खूप मार्गदर्शक राहिलं. आणि एक गोष्ट आहे की आता धवळची असतील किंवा आता नगराध्यक्ष मुलगी झाली आहे, नात झालेली आहे, या सगळ्या गोष्टी ही परंपरा जी आहे आबा आणि मानची ही परंपरा पुढची पिढी सुद्धा अत्यंत समर्थपणे यशस्वीरित्या चालवते. ही गोष्ट फार महत्वाची. हे दोघांचं व्यक्तित्व, दाम्पत्याचं व्यक्तित्व सगळ्यांकरताच मार्गदर्शक. कसं वागावं, कसं बोलावं, कसं असावं राजकारण हे सांगणारं मार्गदर्शक असं त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचा सगळा संसार राहिलेला आहे. आणि म्हणूनच आमच्या सगळ्यांना खूप दुःख या निमित्तानं आपल्या सगळ्यांना दुःख होत आहे. मी मानच्या स्मृतीला अभिवादन करतो. त्यांच्या आत्म्यास परमेश्वरांची शांती द्यावी अशी भविष्यात त्यांनी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. सामूहिक श्रद्धांजलीसाठी सर्वांनी 2 मिनिटं उभा राहावं आणि त्यानंतर कसायदान होईल.